नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार आणि आता वाजले संध्याकाळचे 4:30. समूपा कशी नटली आपली. सोनुष पप्पा मी घेत होते व्हिडिओ. तर तू तो आयडीवर टाक, मी माया आयडीवर टाकतो आणि मी बी आता मस्त रेग्युलर मध्ये. नाही सोनुष पप्पा कोणीच भरोसा ठेवू नका बरं का ताई. ते रोजच रेग्युलर व्हिडिओ टाकते पण त्याची रेग्युलर व्हिडिओ येते का मपडेच येते ना. तर मी प्रयत्न तर करणार आहे रोज टाकाचा. इकून डुग्गू आहे, इकून समूह आहे, इकून आजी आहे, इकून मी आहे. तर कुठं जायचंय आपल्याला. सीताची मॅडम जिथं सीताच्या हॉस्पिटलला कामाला जाती तर त्यांची खूप इच्छा होती समूला घेऊन या, समूल घेऊन या. तर मग आज त्यांच्या घरी सवासणीचा कार्यक्रम आहे. त्या कोण आहे ते जैन काय म्हणतात, जैन मारवाडी. जैन मारवाडी आहे. तर त्यांच्या भाषेत वेगळं म्हणतात त्या सवासणीला. त्यांनी मला सकाळी फोन केला की प्लीज याच म्हणून. तर आम्ही आज त्यांच्या घरी जाणार आहे सगळेजणी. तर पुढे मी माझ्या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे पा. आणि तिथं आपली समूह खीर खाणार आहे. हा ती मी सवाशीन म्हणून चालली. तिला कुंकू वगैरे चालत नाही बघा लावायला, पण ताई म्हणे की नाही पण तरी पण 2 चमचे तरी तिनं खीर खाल्ली चालते आम्हाला, पण तिला घेऊन या. तर मी त्याला आता या दोघीला तिथे घेऊन जाणार आहे आणि घरी काय काय कामं चालू आहे ते पण दाखवा तुमच्या व्हिडिओत. हा, इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे. तर नेहमी तुम्हाला तो फोनवर क्लास अटेंड करताना दिसतो. आज लॅपटॉपवर क्लास चालू आहे भाऊ सोन्याची. तर हे लॅपटॉप घेतलं आम्ही सोन्याला. हे 31,000चं आहे ना भाऊ. हो. तर हे आम्ही हप्त्यावर घेतलं, फायनान्स केलं. 10,000 रुपये भरले आणि 3600 रुपयाचा हप्ता आला आम्हाला. तर हे आमचे साडू आहे मालेगावचे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जसं सांगितलं तसं घेतलं आम्ही. ते IT इंजिनियर आहे. तर त्यांना थोडं कळतं हे कॅम्प्युटर लॅपटॉपमधलं. तर त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही घेतलं. तर घ्यायचं कारण असं आहे की आमच्याकडं 2 फोन आहे. पहिल्यानं एक फोन सोनूची मम्मी वापरायची, त्याच्यामध्ये मी क्लास करत होतो. पण आता काय झालं, हे आम्ही दुसरं जे करतो ना बिझनेस, परत मम्मी आता व्हिडिओ पण मम्मीच्या फोन मध्ये काढती. तर सोनूची मम्मी बी रेग्युलर व्हिडिओ टाकू राहिली आणि कॉलिंग बी येऊ राहिला आम्हाला जास्त. तर त्याच्यामुळे याला एक फोन घ्यायचा होता. चांगला जर फोन घ्यायचा तर त्याला बी 20-30 रुपये लागतेच. मग आम्ही विचार केला की लॅपटॉपच घेऊ. तर हे लॅपटॉप घेतलं मग काल. कसं आहे आता लय तंगी चालू आहे घराचं काम वगैरे, पण मग म्हणलं जाऊ दे हप्त्यानं आहे फिटन आहे का नाही. जीव लाव भाऊ. एका ताईनं कमेंट केली बघा सोनूच पप्पा. एका ताईनं कमेंट केली की सोनू तुझ्या मम्मी पप्पांनी तुझे सगळे स्वप्न पूर्ण केले पण तू बी त्यांचे स्वप्न पूर्ण कर. तर तिकडे बघा काय काय करून ठेवलेलं आहे मी. काय केलं. तर मी वावरातून कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाची पात, कांद्याची पात आणि शेंगड्या आणले बघा. शेंगड्याची भाजी करणार का आज. नाही मग ते खायला आणल्या तशाच तोंडी लावायला. आज आपल्याला करणे बाजरीची भाकर, वरण, भात आणि भरीत. आपल्याला तळ्या उचलायला खंडोबाला जायचे संध्याकाळी. मम्मी आता काय आहे खायला भूक लागली. तर इकडं डाळ वगैरे शिजवून ठेवली. तळ्या घरीच उचलू ना आपण. बघू चल उशीर झाला तर मग घरीच उचलू. चालत. इकडे आहे आपलं घराचं वालपुट्टीचं कलरचं काम चालू आहे पहा. अजून कलर मारायचं बाकी आहे. पुट्टी वगैरे झाली. ही पाठीमागं आपण POP बी केली पहा सेलिंगला छताला. सगळ्या घराला जे येतं आपण हे करतोय वालपुट्टी आणि कलर. एक 70,000 रुपये खर्च येतोय आपल्याला. हे बघा वाड्यात वगैरे सगळीकडे आपण कलर आणि वालपुट्टी करतोय. हे असं दिसतंय. हे इकडं ज्या फरशा होत्या देवघरासाठी त्या आपण तोडून टाकल्या कारण त्याची जागा चुकली होती, दिशा चुकली होती. त्याच्यामुळं इकडं जे रॅक होतं कडप्प्याचं ते पण आपण तोडून टाकलं. इथं जे येतं हे एक्स्ट्रा काम केलं आपण. काउंटर बेसिन इथं याच्यावर बेसिन राहणार आहे, त्याच्यावर नळ राहणार आहे, इकडं आरसा वगैरे राहणार आहे असा. ह्या आतमध्ये आपण गिझर वगैरे सगळं बसवलं पाहिजे, नळ वगैरे. हे इकडे इंग्लिश भांडं वगैरे बसवलं. आता इथं जे आहे तर उद्या गेट येणार आहे, चॅनल गेट जे असं सारखवायचं राहतं ते. इथं बी एक गेट बसवणार आहे आपण आणि पलीकडून बी बसवणार आहे. बसवण्याचे कारण 2 आहे की घराला व्हेंटिलेशन केलेलं नव्हतं आपण. तर एखाद्या वेळेस लयच घरात गरम व्हायला लागलं तर आपण दरवाजा आतला उघडून बाहेरच्या चॅनल गेटला लॉक लावून मध्ये राहू शकतो.
इकडं मायच्या चुलीवर भाकरी चालू आहे. झाल्या मग भाकरी. आणि हे टाळ्या उचलासाठी निवद वगैरे. बाजरी दळून आणली का? अच्छा. तर आज तळी उचलणार आहे आपण. ते बी तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवतो. वांग्याचं भरीत, वरण, भात सगळं. बरं बरं. तर तळी कसं उचलतो ते तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये. फुलं आणा झेंडूचे. आणावं लागते का? बरं बरं. तर आता मी यायला तिथं त्या मॅडमच्या घरी सोडून देतो आणि मी चाललो सरकारी दवाखान्यात. ते कशासाठी चाललो ते तुम्हाला मी नंतर सांगतो. आता आलो बा आम्ही भोकरदनला. नौकार सोनोग्राफी सेंटर आहे सरांचं त्या. आणि मॅडम पण BDS डॉक्टर आहे. हे त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरी हा सवासणीचा कार्यक्रम होता. तर या छोट्या छोट्या मुली जेवायला त्यांनी बोलवल्या होत्या बघा. तर बघू शकता इकडं डुग्गू, सोनूची मम्मी आणि समू बसलेले आहे एका साईडला. आणि सोनूची मम्मी समूला खीर खाऊ घालू राहिली आणि ती पण पहा किती आवडीनं खाती. ही मॅडमची मुलगी आहे बघा. आणि सर वाढतायत सगळ्यांना. आणि हे चालू आहे आता बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मॅडम सगळ्या मुलींना हळदी कुंकू लावतायत. बाजूला ज्या ताई बसलेल्या आहेत त्या दांडगे ताई आहेत. त्या पण आपले व्हिडिओ वगैरे बघतात. मॅडमच्या शेजारीच राहतात त्या. त्यांचे मिस्टर शिक्षक आहेत. त्यांना पण ओळखतो मी. आणि मॅडमनी सगळ्या मुलींसाठी गिफ्ट पण आणलेले बघा. इकडं टोपलं दिसतंय तुम्हाला, टोपलं भरून प्रत्येकीला गिफ्ट. आता हे डुग्गूला हळदी कुंकू आणि गिफ्ट देणार. आणि इथं समूला काय खेळणं भेटलं गडे. तोंडात घालायची सवय लागली तिला. काही बी हातात दिलं की तोंडात घालायची सवय लागली. आणि हे डुग्गूला बी गिफ्ट भेटलं. समूला हळदी कुंकू चालत नाही कारण तिच्या अजून आपण जावळं काढले नाही. जावळं काढल्याच्या नंतर चालेल. समू पहा कशी पाहू राहिली मॅडमकडं. तिला पण गिफ्ट दिलं मॅडमनी. तर आमच्या परिवाराकडून मॅडमचे आणि सरांचे खूप खूप धन्यवाद. सरांचा आणि मॅडमचा स्वभाव खूप छान आहे. सीता त्यांच्याकडंच काम करते आणि त्यांचा स्वभाव छान आहे म्हणून ती टिकली त्यांच्याकडं. आता जवळजवळ 1-1.5-2 वर्षापासून काम करते ती. आणि जेव्हा आपली समू पोटात होती सोनूच्या मम्मीच्या तेव्हा पण थोड्याफार अडचणी होत्या. तर सर आम्हाला पूर्ण गाईड करायचे. त्यांच्याकडंच आपण सोनोग्राफी वगैरे करत होतो. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. आणि आता निघायची वेळ झाली आमची. सरांनी आम्हाला शाल श्रीफळ देऊन दोघांना पण मानपान दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर आलो आम्ही घरी. आता वाजले 7:30 आणि आता टाळ्या उचलायचे आम्हाला. आम्ही दिवस माळता आलो घरी आहे ना ग मॅडमच्या घरून. त्यांची तर कार्यक्रमाला गेलो होतो. तर तुम्ही बघितलंच माग व्हिडिओ मध्ये याच्या आधी. तर तिथला कार्यक्रम पार पाडला आणि आता घरचा कार्यक्रम पार पाडतो. शेवटी सोनूज पप्पांनी आम्हाला खंडोबाच्या मंदिरात नेलंच नाही. जाणं झालं नाही. इकडं सोन्याला अभ्यास करायला लागला बोल लॅपटॉप घेतल्यापासून. झाला आता झाला. आपल्याला जपू राहिला पण लेकरू. हा जीव लाव. लॅपटॉपला बॅग बी दिली त्यांनी फ्री मध्ये. पुसून पासून ठेवतो. त्याचा येते त्याचा आपण हात लावणार नाही. बाबाला दाखवलं तू सोनू. बाबाला दाखवलं कधी? बाबाला दाखव. बाबाला दाखवू राहिला बघा सोनू लॅपटॉप. हा घेतलं मामा काल त्याला. चांगलं घेतलं. चांगलं 31,000 बसलं. आता त्याचं ते ट्युशन ते याच्यावरच राहते सगळं. सगळा अभ्यास. म्हणजे टीव्ही कॅम्प्युटर आहे कॅम्प्युटर. कॅम्प्युटर. हा कुठे बी घेऊन जात याला. थैलीत टाकलं की एक थैली भेटली त्याला. त्याच्या संग सगळं चालतं याच्यावर. तुम्ही काही बातम्या तो त्या घरात बी ते दाखवू शकतो याच्यावर. सगळ्या बातम्या बितम्या सगळं. तो कशाचं दाखवतो? दाखवू सिंगर दाखवतो. हा सगळं लागतं याच्यावर. टीव्ही गिवी हा चक लागतं. चला मग आता याला 5 लोक लागते का हात लावायला? हा आपले तुम्ही 3 आहे. तर आता चालू केला आम्ही तळी उचलाचा कार्यक्रम.
मै 2 चुलत भाऊ आले, हर्षल आणि सूरज, ज्या आपल्याकडे शारदा काकू येत्या ना व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस, हे त्यांचे 2 मुलं आहे. बोल सगळ्यांचा एक बोल, हर हर महादेव चिंतामणीचा एक बोल. तर खंडोबा महाराज काही चुकलं उकलं असेल तर माफ करा. तळीगिळी झाली उचल ना आता. जय. एक नंबर आहे. मला पप्पा लय आवडते, याच्यावरच मी त्याला उचलतो कधी. म्हटलं भरीत ते कांद्याची पात त्याच्यावर. अरे अरे हिला बोलवलंच नाही कोणी. समू समू वर पाय. ओय 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 ओय. तर मंडळी आता वाजले 5 आणि माय वाढू राहिली ताट. तर बाजऱ्याच्या भाकरी आहे. काय काय मग अजून? बाजरीची भाकरी आहे, वरण आहे, भात आहे, आणि तुला भरीत नाही तर शेंगडे. भरीत काऊन नाही मला? तू कुत्रेडा शेले ना. हा तेव्हा चालत नाही सोनूज पप्पा. हो का? भात पण नाही चालणार आणि वांग बी नाही चालणार तुम्हाला, त्याच्यामुळे तुमच्यासाठी शेंगड्या केल्या. तर झाले पहा आमचे ताट रेडी. नाही मला शेंगड्याची भाजी, वरण, बाजरीची भाकरी. इकडं काय काय तुम्हाला मेनू? भात. जो मेनू तुम्हाला चालत नाही तो आम्हाला आहे आज. हा मला भात नाही चालत नाही. भरीत. इकडे शीतल वाढ नेल वाटतं तिकडून मॅडमची इथून. आपण गेलो नव्हतो का तिथून. हा तर हा मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला नंतर सांगतो म्हणून. ते सरकारी दवाखान्यात चाललो. मी रिवॅक्सिनेशन करतोय. परत लसी घेतोय 3. पहिल्या 3 घेले आणि आता परत घेतोय लसी. सोनूज पप्पाचं एक पायले चावू राहिलं. परत याच्यासाठी घेतो की माझा एक पाय चावतोय, जिथं चावलं होतं ना कुत्र्या ना, तिथं खाज वगैरे ती ठणक आहे थोडी, मुंग्या आल्याने होतं. तर मग आता 2 इंजेक्शन घेतले, अजून एक घ्यायचं आहे. परत वॅक्सिनेशन करतो. पहिले 3 घ्यायले ना, आता मागून 3. तर असं आहे. तर चला आता जेवायला. इकडं समू खेळू राहिली. तिचं झालं बघा जेवण. हा समूचं झालं. आता जेवून आता आम्ही जेवून घेतो आणि व्हिडिओ बी या ठिकाणी संपून टाकतो. तर चला धन्यवाद. बाय बाय बाय.